नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरे घेणार सर्वात मोठा निर्णय. तर आम्ही कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणार. उद्धव ठाकरेंचं पक्षाच्या बैठकीत सर्वात मोठं विधान, तर अनेकाच्या उंचावल्या भुवया. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे परदेश दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी या घटनेवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. आता मात्र उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव, काश्मीरचा मुद्दा याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशावर संकट आलं तरी आम्ही कायम पंतप्रधानासोबत असू, असं उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले आहेत. काश्मीर आपलं आहे आणि आपलंच आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवसेना भवनात झाली आहे. या बैठकीकरता पक्षाचे आमदार, खासदार, नेते तथा प्रमुख पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी यावरील भाष्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षाची स्थिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या संघर्षावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत या संघर्षावर भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एक वेळ भाजपा देशात राहणार नाही, परंतु काश्मीर देशात राहील, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा पंतप्रधानासोबत राहू. आपले त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असतील, पण ज्यावेळी देशावर संकट येईल त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत राहू, असंही मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. एक देश एक निवडणूक या धोरणावर अभ्यास करणारी समिती सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पाडल्या पाहिजेत. जेव्हा निवडणुका होतात तेव्हा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात उतरू नये, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता सर्व तयारीला लागले, असा आदेशही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केल्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर होते. त्यांनी परदेश दौरा उलटता क्षणी कोणतेही भाष्य तोपर्यंत केले नव्हते. आता मात्र उद्धव ठाकरे यांनी भारत पाकिस्तान तणावाबद्दल मोठं मत व्यक्त केलं आहे. देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहू, असं उद्धव ठाकरेंनी ठामपणे विधान केले. त्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत. तर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनमानसातून विचारला जातो आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देशाच्या संकटाच्या वेळी आम्ही पंतप्रधानासोबत राहू, हे उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आपल्याला योग्य वाटतं की अयोग्य? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.